स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील नरवाड आणि बेडक गावांमध्ये विविध विकास कामांना मोठी गती मिळाली आहे। आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते रविवारी विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच आरग बेडक उपसा सिंचन योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। नरवाड ग्रामपंचायत इमारतीतील फर्निचर व प्रतीक्षा कक्षासाठी आमदार निधीतून 10 लाख, तर गायरानवाडी अंतर्गत रस्त्यांसाठी राज्य दलित निधीतून 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। याशिवाय आरग बेडक उपसा सिंचन योजनेअंतर्गत सिंचनास पाणी देण्याच्या 45 कोटी 30 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। बेडकमध्ये तालीम बांधकाम, बंदिस्त गटार, पेव्हिंग ब्लॉक, रस्ते काँक्रिटीकरण, सभागृह आणि धार्मिक स्थळांच्या सोयीसुविधांसाठी विविध निधीतून एकूण 1 कोटी 75 लाख रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत। यामध्ये आमदार निधीतून ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत तालीम बांधण्यासाठी 25 लाख, बंदिस्त गटारासाठी 5 लाख, पेव्हिंग ब्लॉकसाठी 7 लाख तसेच रस्ता काँक्रिटीकरणासाठी 6 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे। राज्य दलित निधीतून बेघर वसाहतीतील रस्ता काँक्रिटीकरणासाठी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले। तसेच 25-15 निधीतून गणपती चौकातील तालीम बांधकामासाठी 30 लाख आणि श्री गणपती मंदिरामागील सभागृहासाठी 30 लाख रुपयांचे लोकार्पण करण्यात आले। तीर्थक्षेत्र निधीतून श्री बिरोबा मंदिर, बिरोबा माळ येथे सोयी सुविधांसाठी 50 लाख रुपयांचे काम करण्यात येणार आहे। या विकास कामांमुळे नरवाड बेडक परिसरातील रस्ते, गटारे, पेव्हिंग ब्लॉक, तालीम, सभागृह आणि धार्मिक स्थळांच्या सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे। तर 45 कोटी 30 लाखांच्या सिंचन प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळून शेतीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे। यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। मूलभूत सुविधांसोबतच शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन विकास कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली। यावेळी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता होनमोरे, पंचायत समिती सभापती राणी भोरे, राजेंद्र नागरगोजे, सरपंच उमेश पाटील, अशोक ओमासे, माजी सरपंच बाळासाहेब खरमाटे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य संभाजी नागरगोजे, माजी उपसरपंच सचिन पाटील, नरवाडचे सरपंच मारुती जमादार, भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोहन नागरगोजे यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।